गडेपीर गल्लीमध्ये असणाऱ्या श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपती मंदिर या ठिकाणी अनंत चतुर्दशीच्या दिवशी या ठिकाणी नवसाचा मोदक दिला जातो आणि त्या मोदकाची वर्षभर भक्ती भावे पूजा केली जाते आणि आपला नवस जे आहे ते नवस बोलला जातो आणि त्या नवसाचा मोदक जे आहे ते घेऊन भक्ती भावाने भक्तगण घेऊन जात असतात। आपल्यासोबत काही भक्तगण आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांचा काही नवस आहे का, कुठून आले। दादा काय सांगाल, विघ्नहर्ता चिंतामणी गणपती हे नवसाचा मोदक म्हणून प्रसिद्ध आहे, आपण या ठिकाणी आलेले आहात दर्शनासाठी, काय तुमचं नवस आहे? नवसाचा मोदक मिळाल्यानंतर सर गणपती 100% पावन होत असतो, असे खासियत आहे हिंगोलीच्या गणपतीची की नवसाचा मोदक जर नेला आणि मनाभावातून जर गणपतीचा मोदकाची पूजा केली तर 100% नवस पूर्ण होतो। या श्रद्धेनं भावी भक्तीत जे भक्तात गण येतात आणि सकाळी 9 पासून बारीमध्ये आहोत, त्यात 5 तास झालं, आणखी दर्शन झालं नाही, अर्धा तास लागू शकतो। धन्यवाद। तुमचं काही नवस बोललेला आहे का? नाही नाही तसं काही नाही, पण कोणाचं असेल तर पूर्ण होते मोदक नेल्याच्या नंतर। जे होते भक्त हे दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत, अजून काही भक्तगण आहेत, आपण त्याच्याकडून जाणून घेऊयात काही त्यांचा नवस आहे का। काही काय सांगाल, कुठून आलात? विघ्नहर्ता चिंतामणी गणपती हे मोदकाचा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे आणि या ठिकाणी राज्यभर नाव कुठून आले? मी परभणीहून आले, मी इथं नवस बोलायलाच आले। हो, आम्ही नवस नाही, माझं पहिलंच वर्ष आहे। काय अनुभव आलेला, कुठं ऐकलेली? आम्हाला खूप जणांनी सांगितलं की इथे नवस बोलल्यानंतर पूर्ण होतो, मोदकाची पूजा करायची वर्षभर आणि मग आपला नवस पूर्ण होतो, त्यामुळे आलो। आज मोदक घ्यायला आला? आज मोदक घ्यायला। तर निश्चित या होत्या ताई यांनी मोदक घेण्यासाठी आलेले आहेत, त्यांनी ऐकलेलं आहे बऱ्याच ठिकाणी की या ठिकाणी नवस बोललेला तो नवस पूर्ण होतो, म्हणून या ठिकाणी भक्तगण अजून जिल्ह्यातून नाही तर परजिल्ह्यातून राज्यातून येतात। आपल्यासोबत रेखा विश्वनाथ मगर, बोरी, नवस फेडायला आलेलो आहेत आम्ही। बोरी हो, त्यांना मुलगी नव्हती, म्हणजे ते मुलीचा घेतलेला आहे नवस त्यांना, आता लय वर्ष झाले मुलीला, 12-13 वर्षाची 14 वर्षाची मुलगी झाली, मग आता ते नवस त्यांचा पूर्ण झाला तर आता फेडायला आले। आम्ही दरवर्षीच येतो पुन्हा। बोरीहून आलो, झरी बोरीहून आलो, परभणी आलो। तर ह्या होत्या परभणीहून महिला आलेल्या आहेत, त्यांनी मुलगी होण्यासाठी नवस बोलला होता आणि त्याचा नवस पूर्ण झाला, ते आता नवस फेडायसाठी आलेले आहेत। अजून काही भक्तगण आहेत, दादा काय सांगाल, कुठून आलात, काय नवस बोललेला आहे का नवस बोलायला आला? मी गोविंदरामजी शेजुळे, तालुका जिल्हा नांदेड इथून आलेलो आहे। गेल्या वर्षी आलो होतो मी ड्रायव्हर आहे, बरेच लोक घेऊन येतो, सगळ्याच्या तोडून चर्चा ऐकतो की नवस हा पावतोच, नवस केलेला पावतो। मला पण पावलेला आहे, मला मुलीला मुलगा नव्हता, मला यावर्षी मुलगा झाला, पण यावर्षी दर्शनाला मी जरूर पाया पडायसाठी आलेला आहे। धन्यवाद। तर ते भक्तगण होते, त्यांच्या मुलीला मुलगा होण्यासाठी त्यांनी नवस बोलला होता आणि तो नवस पूर्ण झालेला आहे, ते नवस फेडण्यासाठी आलेले आहेत। जेवढे पण भक्तगण आहेत आपण त्यांच्या तोंडून ऐकत आहात की कोणी नवस फेडायला आले तर कोणी नवस बोलायला आले। अजून एक भक्तगण आहे, दादा कुठून आलात, काय सांगाल, काय तुमचा? महागाव तालुका यवतमाळ जिल्हा इथून आलो। देशाची गणपती मोदकाचा घेतला होता आम्ही, यावर्षी दर्शनाला आलो, सगळे काम पूर्ण झाले म्हणून दर्शनाला। तर हे होते भक्तगण, यांनी नवस बोलला होता, यांचा पण नवस पूर्ण झालेला आहे। आम्ही हिंगोली जिल्ह्यातलेच आहेत, वसमत तालुक्यातले नाहदगावातून आलो होता, मुलासाठी नवस केला, पूर्ण केला विघ्नहर्ता गणपतीनं, RBI मध्ये लागला, चांगला आशीर्वाद दिला। तर जेवढे आपण पाहू शकता भक्तांची रांग लागलेली आहे, जे कोणी आलेले आहे ते कोणी नवस फेडण्यासाठी आलंय तर कोणी नवसासाठी आलेलं आहे। तरी अशी ही हिंगोली जिल्ह्यातील विघ्नहर्ता चिंतामणी गणपती बाप्पाची ख्याती आहे, तर जिल्ह्यातच नव्हे महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरून या ठिकाणी जे आहेत भक्तगण या गणपती बाप्पाच्या दर्शनाला येत असतात आणि हिंगोलीतील हे गडीपीर गल्लीतील विघ्नहर्ता चिंतामणी गणपती बाप्पा हे नवसाला पावणारा गणपती म्हणून जगभर याची ख्याती आहे। तर आपण